दुसरा सामना इथे आपण बघतोय. एका बाजूला आपण बघू शकाल आगासन संघ, तर दुसऱ्या बाजूला वसार संघ. एका बाजूला रवी वायले, दुसऱ्या बाजूला केजू मुंडेला आपण बघू शकाल. बिग फाईट सामना असेल आजच्या दिवसातील. दुसरा सामना. पहिले षटकांचे गोलंदाज सुमित. नक्कीच आमचे सहकारी समालोचक विनोद पाडे यांचे आगमन होतोय. स्ट्रायकरला फलंदाज करण, नो स्ट्रायकरला निल्सन मडवी, गोलंदाज सुमित. पहिले षटक घेऊन यावेळेस मात्र पहिला चेंडू, मोठा फटका करणच्या बॅटमधून सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. षटकाने आगाज केलाय फलंदाज करणने. धन्यवाद डीजे मास्टर. षटकाराने आगाज केलाय फलंदाज करणने. नाणेफीचा कॉल जिंकला मी म्हणेल वसार संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते आगासन संघाला. 5 षटकांचा सामना आपण बघतोय. सामना बरोबरी सुटला. सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉस. नियम लक्षात घ्यायचे. चेंडू कधी हरवला, फुटला चेंडू नवीन दिला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 25 मिनिटांचा अवधी असेल वसार संघ आपल्याकडे आणि 25 मिनिटाच्या अवधीत आपल्याला 5 षटकं टाकायचे. जास्त वेळ घेऊ नका, कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस जवळजवळ आपण विचार केला प्रशासनात आजच्या दिवसात 9 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आपण सर्व संघांनी आयोजकांना सहकार्य करायचे. सुमित राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. ऑन द स्टंप फेकी केली होती. कोणत्या प्रकारचा कॉल नाही म्हणजे निल्सन आणि करण मध्ये. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. डीप शॉट स्टक रिझन मध्ये चंदन. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाज सुमितने दुसरा चेंडू मध्ये चांगला टाकला होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते चंदनकडनं. बाजूला वसार संघ पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक. कव्हर पॉइंट मध्ये आपण बघू शकाल रवी वायले, मिडॉने, यष्टीरक्षक, शॉर्ट हँडमॅन, शॉर्ट फाईन लेग. 2 क्षेत्ररक्षक मात्र आपण बघतोय सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुमित यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. एक चांगले यष्टीरक्षक आपण बघतोय वसार संघाचे ज्ञानेश्वर यष्ट्यांच्या मागे जे स्वतः संघ नायक आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र दुसरा आणि तिसरा चेंडू डॉट जातोय. गोलंदाज सुमित मात्र कमबॅक करतोय मी म्हणेल. मानेच्या मैदानात स्पर्धा झाली होती. सुमितने चांगली गोलंदाजी केली होती वसार संघाकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल काढली आणि फलंदाज बाद. प्रमोद कोणती चूक करत नाहीये. पहिला झटका आगासन संघाला 6 धावसंख्या होती. जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र दुसरा तिसरा चेंडू डॉट गेला आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद होते तो म्हणजे करण. एक चांगली सुरुवात झाली होती, मात्र कमबॅक केलं. मी मगाशी सांगितलं सुमितने चांगली गोलंदाजी केली होती वसार संघाकडनं. मानेर येथे स्पर्धा झाली होती, डे स्पर्धा. त्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी दाखवली होती वसार संघाने, खास करून सुमितने. तो सुमित आता मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मी म्हणेल कमबॅक केलाय. त्यानंतर विकीने प्रतिम फलंदाजी केली होती. 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. वसार संघ त्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडस खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. सूरज 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. चांगला प्रयत्न केला होता मात्र झेल घेण्याचा. मात्र झेल खूप कठीण होता प्रशासर. धावपलकर धावा त्या 7 धावा. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू सुमित राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू काढलं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रवी वायलेच. यष्टीरक्षक मात्र ज्ञानेश्वर थोडं चेंडू फील्ड करत. 1 धाव मध्ये षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर आगासन संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 8 धावा धावपलकावरती. जर मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर पहिलं षटक मेडन टाकलं होतं या स्पर्धेतील जलपेश भोईरने मोठा कप संघाकडनं.
पहिल्या षटकाकडे धावसंख्या ती 8. वसार संघाला सूचना असेल की आपण 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायची आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सूरज मानपाडा एंड कडनं. तसेच आज एक प्रेक्षकांसाठी मेजवानी सुद्धा असे आपण बघतोय. आगरी खानावर सुद्धा आहे वसंत पाटील यांची घारिवलीचे. नक्कीच मानपाडा एंड कडनं आपण बघितलं तर त्याच दिशेने ती आगरी खानावर सुद्धा आहे. तर नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा स्वाद घ्यायचे मी म्हणेन. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, मात्र तेवढ्याच चांगल्या रीतीने खेळून काढला चेंडू. विकी चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन द स्टंप फेकी फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आकर्षण संघाची 9. नागराज वैयक्तिक 2 धावने घेतोय. निल्सन वैयक्तिक 1 धावेत घेतोय. संघाची धावसंख्या ती 9. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गच असताना एक संत सुरुवात आपल्याला बघायला. पहिल्या चेंडूत षटकार आला होता मी म्हणेल करणच्या बॅटमधनं. त्यानंतर सुमितने कमबॅक केला. सूरज यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर कमबॅक केलं मी म्हणेल वसार संघाने. कारण वसार संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल या आगसन संघाला. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. लॉंग ऑफ रिजन मधनं सुमित कोणतीही चूक करत नाहीये. अजून एक झटका आगासन संघाला. दुसरा गडी बाद होते 9 या धावसंख्येवरती. तो म्हणजे आगासन संघाचा. मात्र 4थ्या क्रमांकावरती फलंदाज केजी मुंडे मैदान येतोय. बघा केजी मुंडे आणि नागराजला चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण त्यांच्या समोर तेवढाच चांगला संघ आहे. वसार संघ तर एका बाजूला आपण बघतोय आगासन संघ, ज्याने आताच काही दिवसापूर्वी नाईट स्पर्धा आली आमदार चषक पेंदरच्या मैदानामध्ये ती स्पर्धा जिंकली होती. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता मी म्हणेल आगासन संघ. रायगडच्या गटातनं खेळत असताना मात्र चांगल्या संघांवरती मात केली होती. विनोद कोपरोली संघाला पराभूत केलं होतं. गव्हाण संघाला पराभूत केलं होतं दुसऱ्या फेरीत. तिसऱ्या फेरीत धनसर संघाला पराभूत केला आणि सेमीफायनलमध्ये कामोटे संघाला आणि फायनलमध्ये कोपरा संघाला पराभूत केलं होते आगासन संघाने. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पंच वाईट शिकवून करतात. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. अवांतर 1 धाव मध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगर मध्ये 10 धावा धावपाल करते आगासन संघाच्या. 2 बाद 10 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सूरजचा वापर केला जातोय या वसार संघाकडनं. मानपाडा एंड कडनं सूरज गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक. मात्र इथे झेल सुटतोय सूरजच्या हातात आणि नागराज सारख्या खेळाडूंना जीवदान मिळतोय. नक्कीच सोपा झेल होता. प्रसाद सर मात्र प्रयत्नही केला होता, मात्र झेल कन्वर्ट होत नाहीये मी म्हणेन. 1 धाव मिळते ती म्हणजे नागराजला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 11 धावा धावपलकावरती. आमच्या सोबत आमचे गुणलेखक सिद्धेश पाटील आणि अवधूत पाटील एक जबरदस्त सातत्याने तिसरी रात्र आमच्या बरोबर आहेत. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर, त्यानंतर विनोद पाटील भोपर त्यांच्यावर आज प्रथम जॉईन झाले ते म्हणजे बाबूशाह मॅन फ्रॉम देवीचा पाडा रायगड. सूरज मानपाडा इनकडनं. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू मी म्हणेल कट करण्याचा प्रयत्न होता केजीचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 11 धावा धावपार होती. जर आपण विचार केला वसार संघाचा तर वसार संघाने आतापर्यंत 11 चेंडू फेकलेत, 11 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 फलंदाज सुद्धा बाद केले आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी दाखवली आहे. कारण की जेव्हा आपण नाणेफेकीचा कॉल जिंकतो तर समोरच्या संघाला आपल्याला कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असतो. नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज सूरज मानपाडा एंड कडनं. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझर्व मधनं. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडू मागे शंकर, मात्र 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. या दरम्यान वामन मुंडे साहेब आगासन यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. वामन मुंडे साहेब आगासन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 13 आपण बघतोय. एक पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर मी म्हणेल प्रसाद सर
पहिल्या चेंडूवरती प्रसाद सर षटकार आला होता, त्यानंतर 2 षटकात 13 धावा आहेत फक्त. काय सांगाल प्रसाद सर? याचं कारण तुम्हाला पाहायला मिळते की करण आणि निल्सन ही सलामीची जोडी आघाडीची दोन्ही फलंदाज तंबूत परतलेत. कारण या दोघांवर खूप मोठा विश्वास आहे आगासन संघाला, कारण यांच्याकडे मोठी फलंदाजी आहे. पण तेवढ्याच कॅलिबरचा फलंदाज मिडल ऑर्डर बॅट्समन म्हटल्यानंतर केजू मुंडेचं नाव येतं, कारण एक अष्टबैलू खेळाडू आहे. त्यांच्या संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज, आक्रमक गोलंदाज आणि तेवढाच चांगला आक्रमक फलंदाज सुद्धा म्हणून ख्याती आहे. तर सामना अजूनही बॅलन्स आहे. मी म्हणेन की जरी 13 धावा झाले असेल 2 षटकागे, पण त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय आहे की अजूनही 3 षटकं माझ्याकडे, अजूनही 18 चेंडू माझ्याकडे. 18 चेंडूत जरी 36 धावा येत आहेत तरी ही धावसंख्या जवळजवळ 39च्या घरात किंवा 40च्या घरामध्ये पोहोचेल आणि तिथून हा संघ फाईट करू शकतो. ही सुद्धा ओळख या कागासन संघाची आहे. नक्कीच प्रसाद सर, कारण की सामना झाला होता कोपरोली वर्सेस आगासन. आगासन संघाने प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 38 धावा केल्या होत्या आणि 39 धावांचं लक्ष होतं पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये. पहिल्या फेरीतील पहिलाच सामना होता, मात्र त्याच कोपरोली संघाला या आगासन संघाने 21 धावांवरती रोखलं होतं. ही ओळख आहे या संघाची. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. गोलंदाज चंदन, बघा तिन्ही गोलंदाज आपण विचार केला, चंदन त्यानंतर सुमित त्यानंतर सूरज चांगली गोलंदाजी दाखवली, कारण की आगासन सारख्या संघाला पूर्णपणे बाजून ठेवल्यामध्ये. कालच्या दिवसात आम्ही बघितलं एक सामना झाला उंबारडे विपक्ष जुळडोंबिवली संघाच्या 4 षटकामध्ये फक्त 24 धावा होत्या, मात्र शेवटच्या षटकात तुषार पाटीलने 34 धावा कुठल्या होत्या. हे क्रिकेट आहे. गोलंदाज चंदन, यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू ट्रबल होतोय लॉंग ऑन रिझन मधनं, चेंडू 1 बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी. गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. आगासन संघाकडे येणारा हा पहिला चौकार आणि नागराजच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. एकमेव षटकार आला होता करणच्या बॅटमधनं, मात्र करण त्यानंतर बाद झाले, निल्सन बाद झाले. आता मात्र 2 फलंदाज मैदानात. चंदन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मधनं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय, क्षेत्ररक्षक होते सुमित, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय सुमितचं. फेकी थोडीशी मी म्हणे खराब झाली होती. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 18 धावा धावपलकावरती. आजच्या दिवसाचा विचार केला आपण तर पहिला सामना बेतोड विपक्ष मोठागाव सामना मोठागाव संघाने जिंकला. दुसरा सामना आपण बघतोय वसार विपक्ष आगासन, यानंतर सामना असेल खिडकाल विपक्ष पडले आणि त्यानंतर सामना असेल निशान 11 वाकलन वर्सेस गौरीपाडा. असा सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. 8 संघ आजच्या दिवसात, त्यातून एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. आतापर्यंत आपण विचार केला पहिल्या दिवसात वडवली ब, कालच्या दिवसात भोपर जय मल्हार भोपर संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. चांगली कामगिरी, प्रवीण पाटील असो, जोगिंदर असो, राहुल असो. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बीट होतोय, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बीट, मात्र फलंदाज त्रिफाची झालाय. नक्कीच हिड विकेट आहे. नक्कीच चौकार गेला होता, मात्र फलंदाज केजू मुंडे हिड विकेट होत आहेत आणि या स्पर्धेतील प्रसाद सर पहिला हिड विकेट म्हणून फलंदाज मी म्हणेल केजू मुंडे. हो, हिट विकेट करणं, स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल करू शकणं, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. तू लक्षात घेतोय गोष्ट, कारण आघाडीची दोन्ही फलंदाज बाद झालेत, निल्सन बाद झाले, त्यानंतर करण बाद झाले. अशा मुवमेंटला जबाबदारी त्याला स्वीकारायची होती, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, कारण ती 2 षटकाखेर फक्त 13 धावा होत्या. त्यामुळे निश्चित लक्षात येते की गोलंदाज आपली कामगिरी चोख बदलत, त्यांचा आपला प्रभाव तुला पाहायला मिळतोय. तो प्रभाव तुला शेवटच्या टप्प्यापर्यंत ठेवू द्यायचा नव्हता आणि याचंच कारण तो मोठा फटका खेळायला गेला पण स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल नाही करू शकला आणि म्हणूनच ही हिट विकेट आणि गोलंदाजाला याचं श्रेय जाते. नक्कीच प्रसाद सर चेंडू चौकार गेला होता, मात्र इष्टांवरती पाय अडत होतो, म्हणजे फलंदाज केजू मुंडेचा म्हणजे दुर्दैवी ठरतो तो म्हणजे आगासन संघ मी म्हणेन, कारण की 18 धावा धावपलकावते. तिसरं षटक मार्ग असते, गोलंदाज चंदनचा वापर केला मी म्हणेल वसार संघाने, कारण वसार संघ सुद्धा खूप चांगला संघ आहे प्रसाद सर, कारण की रवी बायले सारखा फलंदाज या संघामध्ये, विकी आहे चांगली फलंदाजी मी म्हणेल या संघामध्ये सुद्धा, त्यामुळे जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल आगासन संघाचा. गोलंदाज चंदन बघा क्षेत्ररक्षण सजत होते, मात्र फास्ट खेळायचे, थोडं जास्त वेळ घेऊ नका. बघा आपल्याला आजच्या दिवसात 9 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण सहकार्य करायचे सर्व संघांनी. हा दुसरा सामना आपण बघतोय आगासन विपक्ष वसार. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे 6 धावांच्या साठी षटकार.
धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 24. या दरम्यान सुभाष मुंडे साहेब आणि नितीन म्हात्रे साहेब दिवा यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जय गौदेव क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या वतीने सोनारपाडा चषक सन 2017 या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आणि निर्णायक दिवस मी म्हणेल, कारण की आतापर्यंत 2 संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेत. एका बाजूला वडवली बस संघ तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार भोपर संघ आणि आज 8 संघ या स्पर्धेत खेळतील. त्यातून एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. गोलंदाज चंदन राईट आर्म ओव्हर द विकेट मोनिस साठी. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू मी म्हणेल पंच वाईट चिकून करतायत. कुठे गोलंदाज दिशा भटकतोय मी म्हणेल. गोलंदाज चंदन. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 25. तिसरं षटक मार्गस्थ असताना बघा आपण विचार केला तर तिसऱ्या षटकातील प्रशस्त शेवटचा चेंडू आहे. मित्र म्हणेन 45 ते 50 धावा तरी उभारावे लागतील आगास संघाला, कारण केजू मुंडे सारखा गोलंदाज त्यांच्या संघामध्ये. नागराजसारखा एक चांगला गोलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं मात्र धावचीच्या स्वरूपात फेकी केली होती. षटक समाप्त होते. 3 षटकांचा इथे खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत त्या 26 धावा. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती सुभाष मुंडे साहेब आहेत, यांचा इथे सत्कार होईल. धरम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुभाष मुंडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. सुभाष मुंडे साहेब आहेत आमच्या व्यासपीठावर. 3 षटकांचा विचार केला आपण तर 3 षटकांमध्ये आपण पहिल्या धावा कुठल्या त्या 26 गडी बाद झाले ते 3. मोनिश आणि नागराज ही जोडी अजूनही मैदानात आहे. 45 ते 50 धावा कुठणं खूप गरजेचं मी म्हणेल आगासन संघाला. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सोनारपाड्याचे राजू पालकरी यांचा इथे सत्कार होईल. मी धरम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजू पालकरी सोनारपाडा यांचाही सत्कार करायचे आहेत. कारण की नक्कीच आपण विचार केला तर विनोद राजू पालकरी ज्याने इंग्लंडचा दौरा सुद्धा केला होता मी म्हणेन, म्हणजे चांगले खेळाडू होते ते सोनारपाड्याचे राजू पालकरी. घनश्याम ठाकूर यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. घनश्याम ठाकूर तसेच सत्यवान ठाकूर यांनाही विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 26 धावपल करते. येणारी अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज सूरज, ज्या सूरजने वैयक्तिक पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकलं होतं, वैयक्तिक पहिलं आणि आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक टाकतो गोलंदाज सूरज मानपाडा एंडकडनं. टाकेला फलंदाज मोनिश. यावेळेस मात्र मोनिशचा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. शंकर आतापर्यंत शंकरने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले मी म्हणजे या सामन्यामध्ये. 1 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या देते 27 धावा धावपलकावरती. नरेश ठाकूर कुठे असेल तर व्यासपीठावर यायचे. भरत ठाकूर विराज ठाकूर यांचे पिताश्री. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 28 धावा धावपलकावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना वसार संघाकडनं गोलंदाज सूरजचा वापर केला जातोय. त्या सूरजने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 5च धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी मी म्हणेन सूरज मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय सुमित. चेंडू उचलतो फेकीवर होतोय फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 29 धावा धावपलकावरती. 29 धावा आपण बघतोय धावपलकावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना 29 धावा धावपलकावरती आकाशन संघाच्या. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गोलंदाजी करणारा संघ वसार संघ. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोनिशचा मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते सूरजकडनं, कारण की सूरजने पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा केल्या होत्या खर्च दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये. तोच गोलंदाज सूरज चांगली गोलंदाजी करतोय. एक चेंडू जरी स्वेट टाकला असेल मात्र कमबॅक केले गोलंदाज सूरजने. स्ट्रायकरला फलंदाज मोनिश. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल मिड ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय नितीन. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त सिंगल. बघा सिंगल धावा केंद्रित करतो तो म्हणजे आगासन संघ. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 30 धावा धावपलकावरती.
30 धावा आपण बघतोय धावपल करते. मी मगाशी सांगितलं 45 ते 50 धावा तरी कुठाव्या लागतील मी म्हणेल आगासन संघाला. सूरज मानपाडा एंड कडनं यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. सुमित क्षेत्रक्षण येतो चेंडू खाली, चांगलं क्षेत्रक्षण, तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप, फक्त सिंगल. एक धाव ती देते म्हणजे नागराजला. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 31 धावा धावपल करते. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू धावपलकर धावा आहेत ते 31. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर बेतवडे संघाने फक्त 5 षटकामध्ये 36 धावा केल्या होत्या. जर या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत त्या म्हणजे भोपर संघाच्या, ज्या भोपर संघाने 68 धावा कुठल्या होत्या. यावेळेस मात्र मोठा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. या दरम्यान मी विनंती होते आमच्या मान्यवर नितीन म्हात्रे साहेब दिवा यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. तसेच जगदीश भगत सापाडे नवीन चेंडू द्यायचे. आलेला चेंडू 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्याची 37 धावा. 4 षटकांचा खेळ संपतोय. यानंतर सामना असेल तो म्हणजे खिडखाली पक्ष पडले. चला दोन्ही संघाचे संघनायक यायचे नाणेफेकीसाठी. पडले संघाचे संघनायक आणि खिडखाली संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 37 धावा. इथे एका गोष्टीची आठवण अशी होती की 2015 साली याच वसार संघाने SSC ट्रॉफीवर निश्चित आपलं नाव कोरलं होतं. देसाई संघाबरोबर चांगली फाईट दिली होती. 2 लाख रुपयाचा मानकरी ठरला होता. आणि त्या दिवशी जर त्या स्पर्धेमध्ये विचार केला तर सलग 3 ते 4 सामने त्यांनी खेळले होते. विनोद पाटील साहेब आमच्यासोबत व्यासपीठावर होते आणि त्यांनी ते सामने सर्व वसार संघाचे बघितले होते. त्या संघाला एक वाईल्ड कार्ड एंट्री त्यांनी दिली होती. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती क्रिकेट स्पर्धे याच महिन्यात त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. पण या महिन्यात त्यांनी मात्र वेगळी छाप सोडू शकणार नाही. पण आता मात्र एक नामी संधी आहे एका चांगल्या संघासमोर फाईट करण्याची. समोर संघाला कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न मात्र करतायत. पण बावी अजून एक षटक बाकी आहे आणि अजून एक षटकामध्ये अजून किती धावा वसार संघ खर्च करतोय आणि आपल्यासाठी किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतोय तो म्हणजेच आगासन संघ. नक्कीच प्रसाद प्रतिम कामगिरी केली होती त्यांनी SSC ट्रॉफी मध्ये आणि ती स्पर्धा सुद्धा जिंकली होती. मिळेल तब्बल 2 लाख रुपयाचं पारितोषिक होतं. चांगल्या चांगल्या संघाला धूर चालली होती मिळेल. आणि शेवटचं षटक होतं गोलंदाज शंकर. वैयक्तिक पहिल्या व संघाचं शेवटचं षटक. स्टॅकेनला फलंदाज नागराज. 3 गडी बाद 37 धावा धावपलकावरती आगासन संघाच्या. मी म्हणेल या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 13 धावा जरी कुठतोय आगासन संघ तर आपण विचार केला तर चांगला गोलंदाज या संघामध्ये येतो म्हणजे केजू मुंडे, ज्याला गोलंदाजी जोरावरती पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं होतं. तब्बल 13 विकेट घेतले होते केजू मुंडेने. यावेळेस मात्र फलंदाज बाद एष्ट्या उद्ध्वस्त. नागराज बॅक टू पॅव्हेलियन. Thank you. दिस इज द बिग सक्सेस मी नितीन म्हणेन. कारण जर विचार केला तर केजू मुंडेपेक्षाही घातक फलंदाज नागराज आहेत जे मात्र मिडल ऑर्डरवर येऊन चांगली फलंदाजी करू शकतात. तर त्याचा विकेट मिळवणं सगळ्यात मोठी गोष्ट होती वसार संघासाठी आणि तो निश्चितच विकेट तो पाहायला मिळाला की आपला नागराजला मात्र क्लीन बोल त्याने केलं. एक फसवा चेंडू होता, पायाच्या मागून मात्र चेंडू टाकण्यात आला होता. नागराजला वाटलं की चेंडू नेस्टीच एसटी सोडून जातोय पण बरोबर तो एसटीला जाऊन आपटतोय आणि फलंदाज निश्चितच नागराज तंबूत परततोय. नक्कीच एक चांगला फलंदाज म्हणजे प्रशस्त आपण विचार केजू मुंडे नंतर आपण कोणतं नाव घेतो नक्कीच नागराजचं नाव घेऊ. कारण नागराज सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे आगासन संघाचा. मात्र नवीन फलंदाज मंगेश येतोय डावखुऱ्याचा फलंदाज मैदानात. 37 धावा धावपलकावरती आहेत. गडी बाद झाले ते 4 कंगे या स्पर्धेत. विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो प्रशस्त सर चेसिंग कंपल्सरी, मात्र या स्पर्धेत तो नियम नाहीये. सामना बरोबरी सुटला सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. चला पडले संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी आणि खिडकाली संघाचे संघनायक. जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच व्यासपीठावरून आपली नाणेफेकी करून घ्यायची आहे. नक्कीच आमचे क्युरेटर नरेश म्हात्रे अँड फ्रॉम मानपाडा. गोलंदाज शंकरचं मी कौतुक करेल प्रसाद. ज्या प्रकारे पहिला चेंडू टाकला होता नागराजला ही चेंडू समजला नाही मी म्हणेन आणि एष्ट्या उद्ध्वस्त झालं. नक्कीच नरेश म्हात्रे यांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती मानपाडा.
37 धावा धावपल करते गोलंदाज वसंत संघाकडनं शंकर. कोळेगाव एंडकडनं यावेळेस मात्र हॅलो 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 फलंदाज इथे बाद होतोय मंगेश. अतिशय चांगला झेल टिपला विकीने. एक चांगला क्षेत्ररक्षक तेवढा चांगला विनोद फलंदाज सुद्धा विकी. मागच्या वर्षीची आपण स्पर्धा बघितली जुवेलीची तर त्या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त धावा. त्यानंतर मानेरची स्पर्धा बघितली याच वर्षी त्या स्पर्धेत सुद्धा 100 पेक्षा जास्त धावा. नवीन फलंदाज वैभव येतो मैदानात. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज शंकर. आतापर्यंत या स्पर्धेत एकही हॅट्रिक पूर्ण झाली नाही. एकमेव मेडन षटक जलपेश भोईरच्या नावावरती, एकमेव अर्धशतक बिंदास पाटील उसारकर याच्या नावावरती. मात्र एकही हॅट्रिक आतापर्यंत या स्पर्धेत नाहीये. बघा शंकर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का? शंकर राईट नंबर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. स्वतः ज्ञानेश्वर झेल खाली आणि झेल सुटतोय प्रसाद सर. असं वाटलं होतं प्रसाद सर की या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होईल मात्र यशरक्षक ज्ञानेश्वरने चूक केली आहे. प्रसाद सर काय सांगाल? एक नामी संधी होती कारण गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतोय. जर लक्षात घेतलं कालच्या दिवसात आपल्याला स्लॉगरची अशी षटकं पाहिली होती. त्या षटकात कमी धावसंख्या फलंदाज अक्षरशः जागर बांधून ठेवलं होतं. पण इथे मात्र गोलंदाज खरंच मी कौतुक करेन या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी शंकर याची. फलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवलंय. मगाशी म्हटलं की आगासन संघाला कमी धावसंख्येत रोखण्याची एक संधी त्यांच्याकडे आहे आणि ते काम मात्र संघनायकाने मात्र सोपवले ते शंकरकडे आणि शंकर आपली कामगिरी चोख बजावते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 वरती धावसंख्या 39. चला खिडकाली संघाचे संघाने घ्यायचे आणि पडले संघाचे संघाने. यावेळेस मात्र पुन्हा मोठा फटका. आता मात्र ज्ञानेश्वर चूक करत नाहीये. स्वतः संघनायक एस्टॅनच्या मागे आणि फलंदाज बाद. 39 धावसंख्येवरती अजून एक झटका आगासन संघाला. चला पडले संघाचे संघनायक आणि खिडकाली संघाचे संघनायक या लवकर, जास्त विलंब करू नका. कालच्या दिवसात धन्यवाद मास्टर प्रसाद आपण बघितलं तर घेसर संघाला 3 धावांची पेनल्टी लागली होती. मात्र तरी त्या संघाने सामना जिंकला म्हणजे आपण विचार केला तर तो सामना मानपाडा संघाने टाय केला होता आणि विकेटच्या जोरावरती सामना जिंकला होता तो म्हणजे घेसर संघाने. नक्कीच पडले संघाचे संघाने मयूर ठाकूर इथे आलेले आहेत. खिडकाली संघाचे संघाने या आपण लवकर, कारण की आयोजकांनी आपल्याला जो वेळ दिलाय त्या वेळेवर इथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत आपण शंकरचा विचार केला. शंकरने ओव्हर हॅट्रिक मात्र पूर्ण केली आहे. 2 धावा खर्च केल्यात. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी केली मी म्हणेल. कालच्या दिवसात प्रेक्षकांची मनं जिंकली होती मी म्हणेल. जोगिंदरने भोपर संघाच्या तब्बल या स्पर्धेत 6 गडी बाद केले होते. अप्रतिम गोलंदाजी जोगिंदरची. त्यानंतर प्रवीण पाटील भोपार अप्रतिम फलंदाजी. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मधनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 वाढती. धावसंख्या देती 43 धावा धावपल करती. 1 टू गो. धावसंख्या 43. थोडस खराब क्षेत्ररक्षण झाले मी म्हणेल वसंत संघाचं. नितीन या क्षेत्ररक्षकाकडनं 43 धावा धावपलकर आले आहेत. मात्र मी म्हणेल चांगली धावसंख्या. जर आपण गोलंदाजीचा विचार केला आगासन संघाचा मित्र म्हणेल चांगली धावसंख्या आहे. आणि रायगडच्या मैदानात जाऊन कोणत्याही संघाला 50 पेक्षा जास्त धावा कुठून दिल्या नाही या संघाने. हे एक वैशिष्ट्य या संघाचं. लेगस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चेंडू होते. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 44. कारण की नक्कीच विनोद आपण युट्यूबच्या माध्यमातून ती पेंदरची स्पर्धा बघतो. कोणत्याही संघाला आगासन संघाने 50 पेक्षा जास्त धावा कुठून दिल्या नाही. तब्बल 5 सामने त्या स्पर्धेत खेळले. बलाढ्य संघ आपण बघितले. जय हनुमान कामोटे, त्यानंतर कोपरा संघ, गव्हाण संघ या बलाढ्य संघांना धूल चारली होती या ठाणे जिल्ह्यातनं जाऊन रायगडच्या संघाला. यावेळेस मात्र यष्टरक्षक सुद्धा बीट होत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. मात्र फलंदाज इथे बाद होतोय. एकच धाव आहे आणि फलंदाज बाद आहे.
1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 45. वसार संघासमोर 46 धावांचं लक्ष आहे. आकाशन संघाने प्रथम फलंदाजी असताना 45 धावा कुठल्यात आणि गडी बाद झाले ते 7 गडी बाद झालेत. चला खिडकाली संघाचे संघनायक या लवकर. पडले संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर निलेश म्हात्रे साहेब, नितीन म्हात्रे साहेब माफ करा, दिवा यांचा सत्कार करतील. धरम पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते नितीन म्हात्रे साहेब दिवा यांचा सत्कार करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. आमच्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल आमचे मान्यवर नितीन म्हात्रे साहेब. प्रशस्त आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी असताना आकाशन संघाने 7 गडी बाद 45 धावा कुठल्या आहेत आणि 46 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं ते म्हणजे रवी वायलेच्या संघासमोर. कारण की रवी वायले सारखा फलंदाज या संघामध्ये ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सापाटे गावचे जगदीश भगत, सपाटे गावचे जगदीश भगत यांचाही सत्कार होईल. मी धरम पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जगदीश भगत साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती जगदीश माई साहेब भोपर यांचा सत्कार करतील. मी दिलखुश माई माफ करा, दिलखुश माई साहेब भोपर यांचाही इथे सत्कार होईल. मी विनंती करतो देवदास केने यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. देवदास केने साहेब, माजी उपसरपंच सोनारपाडा यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते दिलखुश माई भोपर साहेब यांचा सत्कार करायचा आहे. भोपरचे आमचे मान्यवर. पंचेचाळीस धावा झाल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष आहे. बघा चांगली गोलंदाजी करावी लागेल आकाशन संघाला, जी गोलंदाजी रायगडच्या भूमीवर केली होती काही दिवसांपूर्वी नाईट स्पर्धेमध्ये आणि ती स्पर्धा जिंकण्याचा मान मिळाला होता या आकाशन संघाला. खूप दिवसांतर हे चित्र बघायला मिळालं की रायगडमध्ये जाऊन आपल्या ठाणे विभागातील संघ म्हणजे आकाशन संघाने पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि मॅन ऑफ द सिरीज LED TV केजू मिंडेला मिळाली होती. तर 46 धावांचं लक्ष सामना इथे जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावताना ऐकूया आमचे सहकारी समालोचक आजच्या दिवसात प्रथमच विनोद पाटील भोपर यांना. यापुढील सामन्याची नाणेफेक मुकुंद म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. थँक्यू नितीन. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी आणि अद्भुत खेळामध्ये पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक स्पर्धेची आजची ही तिसरी व निर्णायक रात्र आणि आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना पहिल्या फेरीतला आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना आणि स्पर्धेचा हा 16वा सामना आपण पाहतोय. वसार वर्सेस आगासन या दोन संघादरम्यान 46 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी यावेळेस रवी वायले आणि जगदीश. स्ट्राईकला रवी, गोलंदाज यावेळेस पाहतो पहिले षटक केजू मुंडे, रफ्तार का सौदागर. यावेळेस अतिशय चांगला फटका, पल्लू स्कूप, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, चौकार. अतिशय चांगल्या प्रकारे पल्लू स्कूप केले बघा. वेगवान चेंडू होता, अतिशय वेगवान गोलंदाजी करण्यासाठी केजू मुंडे, रफ्तार का सौदागर, आगासन एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे हा गोलंदाजाला मात्र इथे पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय रवी वायले. याच खेळासाठी जाणला जातो रवी वायले. यावेळेस स्ट्राईकला पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चेंडू यावेळेस अप्रतिम लॉफ्टेड काउंट.
बॅक टू बॅक 2 चौकार, अतिशय चांगली फलंदाजी अवस्था, जबरदस्त स्टार्ट, चोख प्रत्युत्तर दिलंय रवी वायले. आणि याच खेळासाठी जाणं जातोय मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्यासाठी, याची ख्याती आहे रवी वायले. एक अनुभवी खेळाडू, वसार संघाचा एक भरोशाचा खेळाडू, यावेळेस सलामीला 2 चौकार लगावल्यात बॅक टू बॅक. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र मिस टायमिंग, शॉर्ट थर्ड मॅनला झेल दिलाय. मात्र अपील बघूया, या ठिकाणी अपील केले गेले, मात्र अजूनही या ठिकाणी अपील करतायत. मात्र पंचांनी अजून निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. फलंदाज बाद आहे आणि रवी वायलेच्या पारीचा अंत. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. पुन्हा एकदा केजू मुंडे पंचांच्या डाव्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेट प्रमोदला. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला पूल करायचा होता, मात्र चेंडू टपामध्ये टेक ऑफ घेतोय, अतिशय वेगवान चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस केजू कमबॅक करताना. याच आगासन संघाने पेंदरच्या मैदानावरती निश्चितच आपली दादागिरी सिद्ध केली आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव निश्चितच उंचावलं. जबरदस्त कामगिरी पेंदरच्या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या बळावर या संघाने ती चॅम्पियन ट्रॉफी त्या ठिकाणी पटकावली होती. आणि आता मात्र इथे हा चेंडू यावेळेस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने, अतिशय चांगला फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमारेच्या बाहेर, चौकार. आहार सोसना उरड झाले पिकावानी आकाश ज्वार भरले तुझ्या पिंडीचं पाणी. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावपलकर पाहतो आपण 14 धावा. केजू मुंडे अतिशय चांगला खेळाडू, यंदाच्या मोसमात अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आणि पेंदरच्या मैदानावर चॅम्पियन पद पटकावलं होतं आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार केजू मुंडेला मिळाला होता. मात्र याच केजू मुंडेवर या पहिल्या षटकात हल्ला बोल केला आणि इथे 14 धावा वसूल केल्या या वसार संघाच्या फलंदाजांनी. पहिल्या 2 चेंडूत रविवारीने 8 धावा वसूल केल्या होत्या, मात्र नंतरच्या 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर यावेळेस 6 धावा धावफलकार येत आहेत आणि एकूण 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. गडी बाद झाला तरी देखील मात्र इथे दबाव
येऊ दिला नाही प्रमोदने स्वतःवर आणि आपला नैसर्गिक खेळ करत यावेळेस 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय पहिल्या षटकाखेर. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा ऑन साइडला फ्लिक केलं चेंडू लॉंगाच्या दिशेने चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय वेगाने दुसरी धाव इथे पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं तालमेळ या ठिकाणी पाहायला मिळते आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 16 धावा. या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 15 सामने या ठिकाणी निश्चितच आपण पाहिले संपले आहेत. मात्र या 15 सामन्यामध्ये 11 सामने धावांचा पाठलाग करून जिंकलेले आहेत आणि 4 सामने हे धावांचा डिफेन्स करून जिंकलेले आहेत. मात्र यावेळेस आपण पाहतोय या धावसंख्येचा पाठलाग हा वसार संघ करतोय 46 धावसंख्येचा आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस धावफलकावर धावा येत आहेत 16 धावा. गोलंदाज नागराज हा चेंडू यावेळेस हवेतून लॉंग आपला क्षेत्ररक्षक पुढे सरकला चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र हा अचूक झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का वसार संघाला. दरम्यान परेश भंडारी साहेब आणि त्याचबरोबर जयेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक सरशी स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावर यावेळेस 16 धावा. दुसरा धक्का लागलाय वसार संघाला आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय यावेळेस 4थ्या क्रमांकावर विकी म्हात्रे. अतिशय नावाजलेला खेळाडू वसार संघाचा एक प्रमुख फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू यावेळेस मैदानावरती. गतवर्षी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचा गौरव करण्यात आला होता. 140 धावा त्यांनी कुठल्या होत्या पूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस बीट केलंय फलंदाजाला या ठिकाणी प्रमोदला डॉट चेंडू. मात्र विकी काहीतरी कानमंत्र देत आहेत. विकीकडे अनुभव आहे विकीकडे गुणवत्ता आहे आणि मात्र इथे संघ जर पाहिलं तर या संघाला मात्र जर जिंकायचं असेल तर विकीचं खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं आहे. असं नागराज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मानपाडा एंडकडनं एक वेगवान गोलंदाज नागराज. स्ट्राईकला फलंदाज प्रमोद. नागराज ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला पायातून खोदून काढला मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फलंदाज बाद. निल्सन यावेळेस हा झेल पकडतोय आणि तिसरा धक्का वसार संघाला. या ठिकाणी अजिवलीचे रायगडचे अजिवली संघाचे संघनायक भालचंद्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. यायचं आपण आणि या षटकातील शेवटचा चेंडू षटकार विकी म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. नागराज हा चेंडू हलक्यातून खेळून काढलाय मात्र ऑन साइडला धावचीची संधी होती. गोलंदाज स्वतः चेंडूवर वेगाने धावत गेले होते मात्र एक धाव वेगाने पूर्ण केले. यावेळेस षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 धावा. 23 धावा धावफलकावर बघा. आधी लढाई जिंकलेली आहे. अर्धा किल्ला सर केलाय आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 23चं समीकरण आहे मैदानावरती. मात्र इथे चांगली फलंदाजी करत असताना विकी म्हात्रेने मात्र इथे धाड
धाडस दाखवलंय, षटकार लगावलाय, 3 गडी बाद झाले तरी देखील दबाव येऊ दिला नाही. आपला नैसर्गिक खेळ दाखवला या विकीने आणि षटकार लगावून मात्र धावसंख्येला गती प्रदान केली आहे. 46 धावांचं टार्गेट आहे, मात्र पहिल्या 2 षटकात 23 धावा येतात. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, मात्र या षटकात जर पाहिलं तर 9 धावा. पहिल्या 4 चेंडूत नागराजने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, मात्र नंतरच्या 2 चेंडूत 7 धावा खर्च केल्यात. आणि यावेळेस धावगती जर पाहिली तर प्रति षटका मागे यावेळेस 13 यावेळेस माफ करा 12.00 ची सरासरी यावेळेस पाहायला मिळते. इथे 23 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 23चं समीकरण जिंकण्यासाठी 7.66 ची सरासरी यावेळेस राखायची जिंकण्यासाठी. 18 चेंडू 23चं समीकरण. पुन्हा एकदा नागराज यावेळेस गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक वैयक्तिक केजू येतोय, वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक केजू मुंडे. पंचांच्या डाव्या बाजूने आयटम ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू बॅकफुटवर गेले, कट करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. कुठल्या स्पॉटवर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू फेकलाय केजूने. पहिल्या षटकात 14 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये, मात्र इथे पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळलेलं आहे आणि या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू फेकलाय पुन्हा एकदा केजू मुंडे. ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस हलक्यातून खेळून काढलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू डीप मध्ये जातोय. 1 धाव इथे पूर्ण केले, फक्त 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफल करतो आपण 24 धावा. तर मात्र 22 धावांची गरज आहे. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 22चं समीकरण आहे. मात्र आगासन संघाला इथे जर कमबॅक करायचा असेल तर उच्च दर्जाची गोलंदाजी आणि उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, गडी बाद करावे लागतील. मात्र विकी म्हात्रे सारखा फलंदाज जोपर्यंत या मैदानावरती तोपर्यंत वसार संघ विजयाचं स्वप्न इथे पाहू शकतो. कारण विकीने षटकार लगावून आपला आक्रमक पवित्र या ठिकाणी दाखवलेला आहे. पुन्हा एकदा केजू चेंडू ऑन साइडला मनगडच्या साने फ्लिक केला, चेंडू जातोय लॉंगाच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने धावत येतोय. निल्सन व्हेरी गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, मागाची झेल देखील चांगला पकडलाय आणि यावेळेस ग्राउंड फिल्डिंग चांगली करत असताना आणि याच खेळासाठी निल्सन मडवी जाणला जातोय आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतो. निल्सनने देखील आगासन संघामध्ये पदार्पण केलंय. त्यांचे वडील कृष्णा मडवी अतिशय नावाजलेले फलंदाज, आगासन संघासाठी खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. मात्र निल्सन आता मात्र इथे चांगली कामगिरी करत असताना आगासन संघासाठी पुन्हा एकदा केजू ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू जातोय गलीमध्ये, महेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 1 धाव इथे पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो यावेळेस 26 धावा, जुने 20 धावांची गरज आहे. केजूच्या षटकातील चेंडू आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये यावेळेस गरज आहे ती 20 धावांची. 14-20 समीकरण मैदानावरती यावेळेस स्ट्राईकला फलंदाज नितीन. केजू टू नितीन. हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग होतोय, यष्टी रक्षक चेंडू खाली, चूक करणार नाही, फलंदाज बाद. 4था धक्का. चौथा धक्का लागलाय, निखिल बाद होतोय आणि समीकरण जर पाहिलं तर अजून 20 धावांची गरज आहे. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये विकी एका बाजूने केलेला लढवतोय, मात्र इथे नितीन साथ देत होता. विकीची मात्र इथे चुकीचा फटका खेळून इथे बाद होतोय फलंदाज नितीन. नवीन फलंदाज येतोय यावेळेस 6व्या क्रमांकावर सचिन. 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. आगासन संघ यावेळेस संघर्ष करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वसार संघ निश्चितच या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये. मात्र 13 चेंडूत 20 धावांची गरज आहे. मात्र विकी यावेळेस मैदानावरती, मात्र विकी नॉनस्ट्राईक एंडला यावेळेस नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज स्ट्राईकला पाहतोय आपण सचिनला. 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. केजूने चांगली गोलंदाजी दाखवलेली आहे. या षटकात केजूने 5 चेंडू फेकले आहेत आणि फक्त 3 धावा दिल्या आहेत. अतिशय चांगलं कमबॅक. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर या षटकात जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे, कमबॅक करून दिलेले आहे. 13 चेंडू 20 समीकरण आहे. डावखुरा फलंदाज मैदानावरती यावेळेस क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना गोलंदाज आपण पाहतोय केजू. डावखुरा फलंदाज सचिन सामना करण्यास सज्ज. 13 चेंडू 20 धावांची गरज. ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅकफुटवर गेले, हलक्यात खेळून काढला चेंडू
डिफेन्सिव्ह फटका, चेंडू जातो यावेळेस शॉर्ट कव्हरच्या दिशेने. 1 धावे दरम्यानच्या काळात पूर्ण केली आहे आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 27 धावा आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत. या ठिकाणी सत्कार सोहळा आपण या ठिकाणी सुरू करतोय. नरेश म्हात्रे मानपडाचे यांना आपण सन्मानित करतोय, मी आमंत्रित करतोय. परेश भंडारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नरेश म्हात्रे मानपडाचे अतिशय चांगले क्युरेटर आहे, खेळपट्टी चांगल्या प्रकारे बनवत आहेत आणि त्यांनीच खेळपट्टी ही बनवलेली बघा. खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये त्यांचं आणि माजी क्रिकेटपटू म्हणून मानपडा संघासाठी या ठिकाणी नरेश म्हात्रे यांचं खूप मोठं योगदान होतं. इथे परेश भंडारी त्यांना सन्मानित करतील. नरेश म्हात्रे मानपाडा. दरम्यान दीपक पाटील यांना देखील आपण सन्मानित करतो, सोनारपाडा गावचे. परेश भंडारी यांना देखील विनंती करतो पुन्हा एकदा की आपण उपस्थित मान्यवर दीपक पाटील सोनारपाडा गावचे यांना आपण सन्मानित करायचे. दीपक पाटील सोनारपाडा गाव. परेश भंडारी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दीपक पाटील सोनारपाडा यांना आपण सन्मानित करायचे. 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 19 धावांची. आस्किंग रेट जर पाहिलं तर 9.50 प्रतिषटका मागे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून दिले. मात्र या सामन्यातला थरार अजूनही कायम आहे, सामन्यातला सस्पेन्स कायम आहे. कोण जिंकेल, वसार संघ जिंकेल की आगासन, हे सांगणं फार कठीण आहे. मात्र 12 चेंडूत 19 धावा पूर्ण करतील का, की या धावा होण्यापासून हा आगासन संघ रोखेल. अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ आगासन संघ. मात्र इथे या संघाला जीवाचं रान करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेचे प्रणेते, जनक, शिल्पकार मुकेश दादा पाटील यांचं शुभागमन होते. त्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज येतोय वैभव मुंडे यावेळेस मानपाडा यांकडनं. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज, डावखुरा फलंदाज सचिन. वैभव वेडेकर यावेळेस राऊंड द विकेट. हा चेंडू शफल झाले होते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. पंच वाईटचा इशारा करतायत आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत धाव पाहतो आपण 28 धावा. अजूनही 18 धावांची गरज आहे. मात्र समीकरण थोडंसं सोपं होत आहे. 12-19 होतं ते 12-18 आलंय, कारण पहिला चेंडू वाईट फेकलाय. वैभव बेडेकर यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू हलक्यात खेळून काढलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिड ऑफचा पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र लालच बुरीवाला फलंदाज बाद. सचिन धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. 5वा धक्का लागलाय वसार संघाला. मात्र या सामन्यात जर पाहिलं तर निश्चितच अजूनही सस्पेन्स कायम आहे, कारण अजूनही जर पाहिलं तर यावेळेस 16 धावांची गरज आहे. 2 धावा पूर्ण केल्या होत्या, धोका पत्करला होता दुसऱ्या धावेचा. मात्र तिसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही सचिनला आणि या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात हा सचिन बाद होतोय. 5वा धक्का लागलाय आणि आता मात्र अर्धा संघ जर पाहिलं तर या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. आणि अजूनही जर पाहिलं तर यावेळेस समीकरण आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. त्यामुळे जितू शेलार खंबाळपाडा गावचे आमचे निश्चितच जितू शेलार यायचे आपण व्यासपीठावर. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आपलं सोनारपाडा चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत करते. दरम्यान अजय पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. दरम्यान नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर ज्ञानेश्वर. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला विकी. मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे. नॉन स्ट्राईकला असा 16 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. वैभव वेडेकर मानपाडा यांकडनं पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जातोय, मात्र पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. जितू शेलार या ठिकाणी आले, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
समालोचन देखील जितू चांगलं करतायत. मात्र बघूया जितू इथे जर इंटरेस्टेड असतील तर आपण 2 षटकासाठी आमंत्रित करू. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव. या चेंडू अतिशय चांगला चेंडू होता बघा. संधी होती या ठिकाणी झेल पकडण्याची. मात्र सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होता आणि 1 धाव इथे पूर्ण केली आहे. एका धावेने संघ धावसंख्या धावफलकावर 32. 14 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आता मात्र बऱ्याच वेळानंतर विकी म्हात्रे सरकलाय. अतिशय गुणवान खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू यावेळेस विकी. मात्र विकी यावेळेस मैदानामध्ये एका बाजूने किल्ला लढवतोय. मात्र दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर 5 गडी बाद झालेत. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी विकीच्या खांद्यावरती. कारण विकी जर पाहिलं तर यावेळेस 4थ्या क्रमांकावर आला होता फलंदाज विकी. नॉन स्ट्राईकला फलंदाज यावेळेस ज्ञानेश्वर. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फायनलला बीट करून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा. 1+4 5 धावा. दरम्यान थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी मानपाडा गावच्या विद्यमान नगरसेविका दमयंती वजे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सोनारपाडा चषक मध्ये त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. यावेळी चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. आणि मगाशी आपण पाहिलं होतं वाईट चेंडू फेकला होता आणि त्या 4 धावा इथे मिळाल्या. वाईटच्या स्वरूपात एकूण 5 धावा मिळाल्या आणि तिथून मात्र समीकरण सोपं झालं या वसा संघाचं. सामना थांबवायचा आहे 1 मिनिट. या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दमयंती वजे विद्यमान नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मानपाडा गावातील यांचं हार्दिक सहर्ष स्वागत या ठिकाणी होतंय. धावसंख्या एकूण धावफलकर बाजू पण यावेळेस 38 धावा. मात्र 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी वसार संघासमोर हे समीकरण आहे. हा चेंडू यावेळेस हलक्यातून खेळ काढलाय कव्हर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे सरकलाय आणि चेंडू त्याला बीट करून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावर 42. इथे मात्र 4 धावांची गरज आहे. मात्र विजयाच्या समीप वसार संघ. 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. असं पाहिलं होतं 13 चेंडूत 20 धावांची गरज होती. मात्र इथे समीकरण पाहतोय आपण 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. त्यामागचं कारण आहे जर पाहिलं तर वाईट चेंडू फेकला आणि तिथे त्या 5 धावा मिळाल्या आणि तिथून मात्र हा सामना पूर्णपणे वसार संघाच्या बाजूने झुकला. हा चेंडू अतिशय वेगाने फेकला होता. फ्रंट फुटवर गेले होते. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे हा डॉट चेंडू बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून समीकरण जर पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी वसार संघासमोर समीकरण. हा चेंडू व्यवस्था मनगडच्या साने ऑन साईडला वळवलाय. चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि षटक संपल्याची घोषणा करतात यावेळेस पंच. आणि 4थ्या षटकाच्या धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 43 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मात्र 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. समीकरण सोपं आहे यावेळेस वसार संघासमोर. मात्र हा सामना जिंकणं फार कठीण आहे. मात्र इथे अशक्य मुळीच नाही. जर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, गडी बाद केले तर दबाव टाकता येईल. मात्र 7 चेंडूत 3 धावा हे समीकरण आहे वसार संघासमोर. मात्र शेवटचं षटक कोण फेकणार या ठिकाणी रणनीती आखली जाते, प्लॅनिंग केलं जाते. मात्र बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. आज पहिला सामना आपण पाहिला बेतवडे वर्सेस मोठा गाव. त्यात मोठा गाव संघाने विजयाचं खातं उघडलंय. बेतवडे संघाला परास्त केलंय. 36 धावा धावफलकाला त्या बेतवडे संघाने आणि 37 धावांचा पाठलाग मोठा गाव संघाने या ठिकाणी पूर्ण केला.
आणि इथे हा सामना जिंकलाय जल्पेश भोईरने या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक फेकलंय आणि आजच्या रात्रीला हा दुसरा सामना पाहतोय आपण वसार वर्सेस आगासन 7 चेंडू 3 धावांची गरज आहे या वसार संघाला यावेळेस गोलंदाज येतोय शेवटचं षटक घेऊन ऋषीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय मात्र ऋषी या 3 धावा होण्यापासून रोखेल का यावेळेस स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर 6 चेंडू 3 धावांची गरज आहे वेळ जास्त घेऊ नका भरपूर वेळ घेता बघा आज एकूण 9 सामने खेळवायचे आहेत एक सेमीफायनल त्यानंतर एक मेगा फायनल हा चेंडू यावेळेस अपील केलं गेलंय मात्र इथे बघा 1 धाव मात्र वेगाने पूर्ण केले थ्रो थोडासा खराब होता मात्र 2 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 2 धावा मात्र काल आपण जर पाहिलं तर निश्चित एक सामना बरोबरी सुटला विकेटच्या आधारावर सामना जिंकला होता घेसर संघाने मात्र पहिल्या रात्रीत जर पाहिलं तर सागाव संघाने देखील विकेटच्या आधारावर सामना जिंकला होता मात्र विकेट्सला फार महत्व आहे धावांची जर बरोबरी झाली तर निश्चित विकेटला प्राधान्य दिले जात आहे आणि त्यानंतर यावेळेस चेंडू कट करतोय आणि हा विजयी फटका विकीच्या बॅटमधून आज सामना इथे जिंकलाय वसार संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन वसार संघाचं यावेळेस व्यासपीठावर असं नसतं संतोष चौधरी साहेब काटाई गावचे आणि त्याचबरोबर निलेश म्हात्रे दातिवलीचे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे आणि यांचा आपण या ठिकाणी सत्कार चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार होणार आहे संतोष चौधरी यांचा काटाईचे चेतन पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संतोष चौधरी काटाई यांना आपण सन्मानित करायचंय आणि यानंतर दातिवली गावचे आमचे निलेश म्हात्रे यांना सन्मानित करतील चेतन पाटील आपल्या शुभ हस्ते दातिवली गावचे आमचे निलेश म्हात्रे आपण यांना सन्मानित करायचं आहे आणि या वळूया आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कडे दरम्यान साई शेलार यांचं शुभागमन होत आहे त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत साई शेलार युवा सेनाचे अध्यक्ष डोंबिवली शहर या व्यवसायांचा सन्मान केला त्यांच्या युवा मोर्चा अध्यक्ष आणि त्याचबरोबर विक्रम शेलार यांचं देखील या ठिकाणी आगमन होते असं मॅन ऑफ द मॅच 7 चेंडूमध्ये 14 धावांची एक उपयुक्त खेळ आपल्या संघासाठी विकी म्हात्रे यायचे मॅन ऑफ द मॅच वसार संघाचा विकी दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते विकी म्हात्रे मॅन ऑफ द मॅच यायचे आपण दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते विकी म्हात्रेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल 7 चेंडूत 14 धावांची खेळी 200च्या स्ट्राईकने फलंदाजी केली आहे संघ अडचणीत सापडला होता मात्र एका बाजूने किल्ला लढवला आणि आपल्या संघाला इथे विजय संपादित करून दिलाय विकी म्हात्रेने दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते विकी म्हात्रे आणि दरम्यान पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप दादा